मागील 3-4 पिढ्यांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या हजारो कुटुंबियांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरले. पुनर्विकासातून साकारलेल्या 556 सदनिकांचे वितरण आज बीटीटी चाळवासियांना मुंबईत करण्यात आले. त्यांना आता त्यांच्या हक्काचं घर मिळाले. गेल्या 20-25 वर्षापासून काही विविध कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. आज गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने या सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करते. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एक प्रकारे मोहर उमटवली असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. बीडीडी चाळवासियांच्या पुनर्विकासातून साकारलेल्या 556 सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यासह मान्यवर उपस्थित होते. 14 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात सुमारे 556 कुटुंबियांना चाव्या देण्यात आल्यात, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. वरळी येथील सर्व बीटीटी चाळवासियांना घर मिळणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांना घराचा दर 50 लाखावरून 15 लाख ठरवला आहे, त्यामुळे पोलिसांनाही हक्काचे घर मिळणार आहे. अभुदयनगर, जीटीबी नगर यांसह इतर जुन्या वसाहतींचाही पुनर्विकास सुरू आहे, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.